नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कात्रज घाटात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली असून यामध्ये एक जण जखमी झालाय। दीपक लुकड असे गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे। प्राथमिक तपासात कर्जास कंटाळून दारूच्या नशेत स्वतःवर गोळी झाडली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री कात्रज मार्शल हद्दीमध्ये पेट्रोलिंग करताना घाटामध्ये एक तरुण जखमी अवस्थेत असल्याचं कळालं। जखमी व्यक्तीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्या छातीत गोळी लागली असून आता प्रकृती स्थिर आहे। तरुणाने सांगितले की दोन्ही इस्मांनी कात्रज घाटात घेऊन जाऊन माझ्याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन राऊंड फायर केला। दरम्यान पोलिसांनी सदर घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपास करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता असं निष्पन्न झालं की त्यांनी सदरची घटना स्वतःहून केली आहे। त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन अधिक तपास करता त्यांनी असं सांगितले की त्याच्यावर लोन असल्यामुळे कर्जास कंटाळून त्याने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलीस अधिक तपास करतायत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे आणि घटनास्थळावर धाव घेतली। पोलिसांच्या तपासात एक पिस्तूल देखील सापडले। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।